श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलै 2026 वार शनिवार. या दिवशी आहे आषाढी एकादशी. हिलाच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. एकादशीच्या दिवशी जर काही सेवा केल्या, त्याचबरोबर काही उपाय जर केले, तर ते नक्कीच फळ त्याचं हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी पितृदोष दूर होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहे, तर याचं निवारण करण्यासाठी तुम्हाला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचबरोबर त्याचे नियम अटी काय आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर तसं बघायला गेलं तर श्रीमद भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे तो वाचण्यासाठी वेळ देखील जास्त लागत असतो. म्हणूनच हा जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, हा बघा अगदी छोटासा ग्रंथ आहे. यामध्ये 14 अध्याय आहेत. परंतु संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण म्हणजे एक अनोखी साधना आहे. ही एक या दिवशी करायची की बघा सेवा आहे, जी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे. अगदी या ग्रंथाचं बघा तुम्ही दर एकादशी असते, दर महिन्यात 2 एकादशी येतात, म्हणजेच 15 दिवसांनी एकादशी येत असते. अगदी दर एकादशीला जर या ग्रंथाचं पारायण केलं तर अतिशय उत्तम. बघा तुमच्या कुंडलिकेतील कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्यात, तर तो याने दूर होतो आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ही देखील येत असते. तर याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, हेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केल्यानं फायदे काय होतात, तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय असून हे संपूर्ण वाचनासाठी बघा जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागू शकतात. आता वाचनाचं तुम्हाला स्पीड काय आहे, ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे वेळ तुम्हाला लागू शकतो. यात भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला आहेत. त्याचबरोबर भक्तिमार्गाचं मार्गदर्शन, पितृदोषाचं निवारण आणि संसाराच्या सुखशांतीचा मार्ग सांगितलेला आहे. या ग्रंथाचं संक्षिप्त रूप आहे, ज्यामुळे कोणालाही अगदी सहजपणे हे पारायण करता येईल. अगदी बघा छोटासा हा ग्रंथ आहे, परंतु तो तितकाच प्रभावी आहे. या आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी आपण व्रत करत असतो, उपवास करत असतो. या दिवशी जर या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याचं फळ, त्याचं पुण्य जे आहे तर ते अधिक प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून या दिवशी श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण हे आवर्जून करा. बघा मनुष्य जन्माला येतानाच काही दोष जे आहेत तर ते दोष ऋण ते घेऊन येत असतो. आणि जसं की देव ऋण आहेत, मनुष्य ऋण आहे, पितृ ऋण आहे, यानंतर ऋषी ऋण आहे आणि भूत ऋण आहे. तर असे हे 5 ऋण आहेत. आणि त्यातील बघा पितृ ऋण जो आहे तर तो पितृ ऋण म्हणजेच पितृदोष आहे. तर तो जर असेल तर आपल्या बघा कुठलंच कार्य जे आहे ते यशस्वी होत नाही. आपल्याला त्याचबरोबर आपल्या मुलांना त्याचा दोष जो आहे तर तो लागत असतो. म्हणूनच पितृदोषातून सुटका होण्यासाठी पितृदोष असो किंवा नसो तरी देखील तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता. तर याचं काय पारायण करायचं, कसं करायचं, तर बघा तुम्हाला सर्वात आधी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही अगदी हे दिवसभरात कधीही पारायण करू शकता.
यामध्ये 14 अध्याय आहे. देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर तुमच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. तुम्ही संकल्प करूनही ही सेवा करू शकता किंवा अगदीच तुम्ही फक्त सेवा म्हणून करणार असाल तरी देखील करू शकता. तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर स्वामी स्तवन जे आहे ते वाचन झाल्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. त्यानंतर गायत्री मंत्र तुम्हाला 24 वेळा म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे. पारायण करताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी आणि प्रत्येक अध्याय अगदी सावकाश शांत वाचावा, एकाग्र चित्तानं वाचावा. परंतु बघा, हा खड्या आवाजात वाचायचा, जेणेकरून आपल्याला स्वतःला आवाज येईल इतपत तरी आवाजानं हा वाचायचा आहे. या संपूर्ण 14 अध्याय वाचून झाल्यानंतर तुमचे हे पारायण पूर्ण होणार आहे. अगदी बघा, तुम्ही काहीही घरात जे काही उपवासाचं बनवलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. त्याचबरोबर हे पारायण जर एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 2 बैठकीत करा. परंतु बघा, जास्तीत जास्त तुम्हाला 1.5 ते 2 तास लागणार आहे. एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला खाली बसून करता येत नसेल, जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही बघा खुर्चीवर बसूनही याचं पारायण करू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण हे पितृपक्ष, अधिक मास, एकादशी, चातुर्मास, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा, नवरात्र या काळात देखील केलं जातं. जर या काळात जर केलं ना तर त्याचं देखील फळ हे अधिक मिळतं. या दिवशी पारायण केल्यानं देवाच्या कृपेचा लाभ होतो आणि जीवनातील सगळ्या अडथळे हे दूर होत असतात. मग नियम काय आहे तर अर्थातच आपल्याला आषाढी एकादशी आहे तर उपवास असो किंवा नसो तरी देखील बघा या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर बघा काय करायचं तर तुम्हाला मांसाहार अर्थात वर्ज्यच असणार आहे. तामसिक पदार्थ जरी तुम्हाला उपवास नसेल तरी देखील तामसिक पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत. त्याचबरोबर बघा तुम्हाला कोणाशीही वाईट बोलायचं नाही, भांडणं टाळायची, वाईट विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही, कोणाशीही खोटं बोलायचं नाही. श्रीमद भागवत ग्रंथ वाचण्याचे खूप असे फायदे आहेत, जसं की पितृदोष निवारण आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचल्यानं पितृदोष निवारण्यासाठी हा एक प्रभावी असा उपाय मानला जातो. जेव्हा घरात वंशाची वृद्धी न होणं, विवाह कार्यात सतत अडचणी येणं, पतीपत्नींमध्ये मतभेद आणि घरात सातत्यानं आजारपण येणं, व्यवसायात नुकसान होणं यासारखे जर काही कारणं असतील तर तेव्हा पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचं वाचन करणं हा रामबाण उपाय जो आहे तर तो सांगितला जातो. त्याचबरोबर हा जो ग्रंथ वाचन केल्यानं मानसिक शांती प्राप्त होत असते. दिवसाचे काही क्षण हे बघा भगवंताच्या स्मरणात घालवल्यानं मन शुद्ध होतं, चिंतनाचा वेळ वाढतो आणि मानसिक तणाव जो आहे तो देखील कमी होतो. श्रीमद भागवत ग्रंथ वाचल्यानं भगवंताच्या बघा तत्वाचं वर्णन त्यामुळे ग्रंथाचं वाचन किंवा श्रवण केल्यानं भगवंताचं स्वरूप, त्यांचे आदर्श आणि भक्तीचा महत्त्व जे आहे ते याचं देखील आकलन होत असतं. भक्तिभाव वाढून आपल्याला ईश्वराशी अधिक जोडता येतं. त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं अगदी मनोभावे वाचन केल्यानं अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षप्राप्तीचा साधन देखील आहे. गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की अनेक भक्तांनी या ग्रंथाचं पारायण करून आपले प्रश्न सोडवले आहेत आणि पितृदोषातून मुक्ती देखील मिळवली आहे. त्यामुळे ही सेवा जी आहे ती अनुभवाने सिद्ध असून आध्यात्मिक कल्याणासाठी खूप महत्त्वाचे आहे. बघा, या आषाढी एकादशीला तुम्ही या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. त्याचे अनुभव हे खूप आहेत. त्याचा अनुभव घेऊन बघा. अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे. या आषाढी एकादशीला काही नाही शक्य झालं तरी श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. श्री स्वामी